तर आज आपण एक इझी PYQ बघणार आहे जो की JEE 2026 मध्ये विचारला गेला होता. इंटिग्रेशनवर बेस्ड आहे, डिफिनाइट इंटिग्रेशनचा. ओके, सो ह्याच्यामध्ये काय तुम्हाला लोअर लिमिट दिले, अप्पर लिमिट दिले आणि इथं जे एक फंक्शन दिले तुम्हाला हे ठीक आहे, हे जे की स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे ना, त्या फंक्शनला आपण काय म्हणतो इथं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ओके, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. तर हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जे आहे ते काय करते काय नेमकं ॲक्च्युली. समजा मी एक नंबर लाईन काढली, इथं सेंटरला 0 आहे, इथं 1 आहे, इथे 2 आहे, इकडे -1 -2 -3. ओके, तर ह्या फंक्शनचं काय काम आहे, तर हे फंक्शन करेल काय. समजा मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1.2 ठेवलं, तर हे स्क्वेअर ब्रॅकेटचा मिनिंग काय, तर तेच ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ओके, सो हे व्हॅल्यू काय करेल, ते काय करेल 1.2 कुठे येईल, इथे कुठेतरी येईल. त्याच्यापेक्षा जे लोएस्ट इंटिजर आहे 1.2 पेक्षा लोएस्ट इंटिजर, लेटेस्ट लोएस्ट इंटिजर तो काय 1, तर ते व्हॅल्यू घेईल ते. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असेल. समजा मी अजून एक एक्झाम्पल घेतो, -1.2 हे येईल कुठं, इथे कुठेतरी येईल. तर ह्याच्यापेक्षा लोएस्ट इंटिजर कुठला आहे, ऑब्व्हियसली -2. ठीक आहे, सो -1.2 ची व्हॅल्यू काय असेल ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनची, तर -2 असेल. ओके सर, हे आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचं काम. ठीक आहे, त्यामध्ये कुठली पण व्हॅल्यू ठेवा तुम्ही डेसिमलची, ती मागची व्हॅल्यू घेईल लोएस्ट इंटिजरची. ओके, सो हे तर आपण समजून सांगितलं. समजा आता तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करणार, इथे लोअर लिमिट काय -π/2. ठीक आहे, तर मी काय करणार, जिथं जिथं इंटिजर येतील -π/2 2π/2 मध्ये, आता पायची व्हॅल्यू काय असेल 3.14. ठीक आहे, 3.14 ला जर मी 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल 1.57. सो -1.57 टू 1.57. ठीक आहे, ह्याच्यामध्ये किती इंटिजर्स येतात तेव्हा आपण ह्या प्रॉब्लेमला स्प्लिट करूया तिथं. ठीक आहे, तेव्हा आपण काय करू, ह्या प्रॉब्लेमला स्प्लिट. हे जर फंक्शन आलं तर ह्या प्रॉब्लेमला असंच सॉल्व्ह करावं लागेल, तुम्हाला इंटिजरला स्प्लिट करून सॉल्व्ह करावं लागेल. ओके, सो मी काय करेल इथं, हे -π/2 म्हणजे -1.57, त्याच्यानंतरचा इंटिजर काय असेल तुमचा -1.57चा, ते असेल -1. ओके, सो इथे येईल 1/. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर स्प्लिट करूया त्याला, नंतर असेल -1 to 0, -1 to 0. याला आपण स्प्लिट करूत मग असं. ओके, सिमिलरली नंतर काय असेल 0 to 1. त्याला काही नाही, सिम्पल काय करा तुम्ही, जिथे जिथे इंटिजर येतील लोअर लिमिट टू अप्पर लिमिट जाताना जिथे जिथे इंटिजर येतील तिथे तिथे स्प्लिट करायला आपण, म्हणजे तसे पार्ट्स पाडायला आपण त्याचे. 1 2 हे काय येईल आता डायरेक्ट जे काय असेल π/2. ओके ओके, त्याच्यानंतर दिसत तर आहे. ओके, सो मी काय करतो, ह्याची प्रत्येकाची व्हॅल्यू ठेवतो. आता बघा हे काय असेल -1.57, -1.57 टू -1 म्हणजे ते काय येईल, रिअल नंबर लाईन जर प्लॉट केलं तुम्ही, इथं -1 इथं -2 असेल, -1.57 इथं कुठं तर काय करेल, त्याच्यापेक्षा लोएस्ट व्हॅल्यू काय -2. सो या रेंजमध्ये हे जे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आहे स्क्वेअर ब्रॅकेटमधलं x, त्याची व्हॅल्यू काय येईल ह्या रेंजमध्ये. तुम्ही आता जस्ट पाहिलं -1.7 -2 आणि -1च्या मध्ये कुठंतरी येईल, त्यापेक्षा लोएस्ट इंटिजर काय असेल -2. सो -π/2 टू -1 मध्ये ह्याची व्हॅल्यू येईल -2 आणि मग -2 + 4 काय येईल 1/2. ओके, सिमिलर वेमध्ये -1 to 0 मध्ये म्हणजे -0.5 पकडा, त्याच्यापेक्षा लोएस्ट व्हॅल्यू -1. सो इथे येईल आन्सर 1. इथे ह्याची व्हॅल्यू काय येईल -1 बिकॉज -1 to 0च्या मध्ये. ठीक आहे, सो हे dx. सिमिलर वेमध्ये 0 to 1 मध्ये ह्याची व्हॅल्यू येईल 0. सो इथे येईल 1/4 dx. सिमिलर वेमध्ये तिथे काय दिसते ना. ओके, हां 1 to π/2. ओके, 1 to π/2 त्याची व्हॅल्यू काय येईल 1 to π/2 म्हणजे 1 to 1.57. सो इथे येईल 1/5 dx. ओके, 1/5 dx. आपण जागा पुरत असल्यामुळे थोडी इरेज करूयात हे आता. ओके,
सो बस आता तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं आहे. 1/2 बाहेर इंटिग्रेशन घेईल कॉन्स्टंट एक्स. ओके, एक्स अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ॲज इट इज ट्रान्सफर करा तुम्ही. सिमिलर वेमध्ये इथं काय 1/3 ॲज इट इज, ह्याचं येईल एक्स, लोअर लिमिट अप्पर लिमिट ॲज इट इज ट्रान्सफर करा. सिमिलरली इथं 1/4 एक्स, काय 1/4 तर कॉमन काढलं, राहतेमध्ये फक्त 1dx आणि 1dx इंटिग्रेशन काय असेल एक्स, लोअर लिमिट अप्पर लिमिट ट्रान्सफर 0 to 1. सिमिलर वेमध्ये इथं पण 1/5 कॉमन काढा, एक्स अप्पर लिमिट लोअर लिमिट ट्रान्सफर. ओके, बस व्हॅल्यू ठेवा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो 1/2 अप्पर लिमिट काय ठेवलं एका ठिकाणी -1, मध्ये मायनस असेल पण लोअर लिमिट ठेवल्यावर मायनस मायनस का होईल प्लस. सो इथील π/2. ओके, सिमिलर वेमध्ये इथं 1/3 असेल, अप्पर लिमिट ठेवा 0 मायनस लोअर लिमिट -1. सो इथे ब्रॅकेटमध्ये -1 येईल पण ते मायनस मायनस का होईल ते प्लस होऊन जाईल इथं. ठीक आहे, सो मी डायरेक्ट लिहितो 0 + 1. सिमिलर वेमध्ये 1 - 0 1. ठीक आहे, 1/5 π/2 -1. ठीक आहे, पुन्हा आपण इरेज करूयात हे. सॉल्व करूया त्याला. सो मी जर 1/2 ने मल्टिप्लाय केलं सो काय येईल इथं π/4 -1/2. ठीक आहे, सिमिलरली 1/3 1/4 π/10 -1/5. ठीक आहे, सो π/4 आणि π/10 ॲड करूयात आपण. ठीक आहे, LCM जर काढला तर LCM काय येईल त्यांचा डायरेक्टली 20. ठीक आहे, मग 2 ने केलं 2π/20. इथे काय येईल 5π/20. सो 2π 7π/20 येईल इथं 7π/20. रिमेनिंगचे ॲड सबट्रॅक्ट करूयात आपण. सो मी अगोदर प्लस प्लसच्या टर्म ॲड करतो. 1/3 + 1/4 ते येईल 7/12. 4 1 4, 3 1 3, 4 + 3 7/12. सिमिलरली ह्याच्यातनं मायनस कॉमन जर ॲड करून घेतलं मी तर ते येईल 7/10. ओके, ते येईल 7/10. बस याला सॉल्व करा सिमिलर वेमध्ये. जागेचा प्रॉब्लेम आहे थोडा. ठीक आहे, 7π/20 मायनस. ओके, इथं पण आपण सॉल्व करू शकतो. डायरेक्ट बी केलं तर क्रॉस मल्टिप्लाय करून 70 मायनस काय येईल इथं 70 मायनस 12 7 84 बाय 12 120. सो हे जर सॉल्व केलं आपण 7π/20 -14/120 -14/120. सो 2 7 जा आणि ते येईल 60. ठीक आहे, त्यानंतर काय बस इथे सेम करा तुम्ही, किंवा न्यूमरेटरमधून एक काम पण करू शकता. 7 कॉमन काढलं मी. ठीक आहे, 7 कॉमन काढलं तर राहील काय π/20 -1/60. हां, तुम्हाला जर डिनोमिनेटर सेमच करायचं असेल इथं तर न्यूमरेटर डिनोमिनेटरला कशाची ॲडजस्टमेंट करा 3ची ॲडजस्टमेंट करा, म्हणजे ऑप्शन मॅच होऊन जाईल तुमचा. ठीक आहे, ऑप्शन मॅच होऊन जाईल तुमचा. सो 7 3 मल्टिप्लाय केले काय येईल 60 3π -1. सो तुमचं फायनल आन्सर ह्या 4वरून काहीतरी असेल. ठीक आहे, 7/60 × 3π -1. किंवा तुम्ही ऑप्शन जर मॅच करायचं असेल तर मी आपण ऑप्शन चेक करूया त्याचे. मला वाटतं आलेलं आहे ऑप्शन C असेल. ठीक आहे.